सुप्रभात आणि शुभ दीपावली सगळ्यांना. आपल्याला आमच्याबद्दल काही सांगण्याच्या आधी मी आमच्या सगळ्या ग्रुपला असं म्हणेन की आपण योग्य ठिकाणी आलोय आणि योग्य ठिकाणी कार्यक्रम करतोय असं वाटतंय ना. सो हर्षद मेंदळे काकाणी हे सगळं कुटुंब आणि आमचा खरंच खूप गौरव आहे. आमचे विचार आमच्या आवडीनिवडी खूप जुळतात. त्यामुळे जेव्हा ही संकल्पना हर्षदला सांगितली तेव्हा त्यांनी पटकन ती उचलून धरली आणि म्हणाला हो की मग दर महिन्याला एक काहीतरी चांगला कार्यक्रम विशेषतः गाण्यांचा आपण करतोच, तर मग आपण असा एक साहित्यातला सुद्धा कार्यक्रम करू शकतो. त्यामुळे त्यांनी कल्पना उचलून धरली आणि करायचं त्यांनी कबूल केलं. ह्याच्याबद्दल मेंदळे कुटुंबियांचे मनापासून धन्यवाद. कारण त्यामुळे आम्हाला आज कार्यक्रमही करता येतोय आणि या कार्यक्रमाचं आम्हाला छान व्हिडिओ शूटिंगसुद्धा करता येतं आहे. तर आम्ही कोण? खरं सांगायचं तर आम्ही मित्र आहोत. आमचा कॉफी कट्टा आहे. आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रातले आहोत. पण युज्युअली पुण्यामध्ये तर कट्टा संस्कृती खूपच प्रिय आहे की एखाद्या दिवशी जमायचं आणि चहा कॉफीच्या कपवरती सगळ्या गप्पा मारायच्या. त्याच्यात आमचं थोडंसं वेगळेपण असं आहे की आम्ही सगळेजणच साहित्य, कला आणि समाजामध्ये चालणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या बद्दल खूप उत्सुक असतो बोलायला, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करायला. त्यामुळे आमचे कॉफीचे कप हे नुसतेच हाय हॅलो पुरते न राहता ते कुठपर्यंत जातील याला काही मर्यादाच नाहीत की आमच्या छान छान चर्चा नेहमीच रंगतात. त्याच्यातूनच मग अशी संकल्पना एक पुढे आली की आपण सगळेजण साहित्य वाचतो आणि आम्ही सगळेजण वाचकप्रेमी आहोत. तर त्या साहित्यातनं आपण जे काही वाचत असतो त्याचा रसास्वाद घेत असतो. त्यामध्ये आम्ही सगळेजण वाचक, पण आमच्या वरती एक का मला असं वाटतं 5 पायऱ्या तरी वरती असलेले आमचे सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत दिलीपजी कुंभोजकर. जवळजवळ 10,000 ते 15,000 पुस्तकांचा त्यांचा स्वतःचा संग्रह आहे. त्या सगळ्याचा नुसता संग्रह नसून त्याचं सगळ्याचं वाचन त्यांनी केलेलं आहे आणि आजही ते सतत वाचत असतात. आणि त्यामधूनच त्यांना ही संकल्पना सुचली की मराठी साहित्याचा जो काही हा प्रवास आहे हा अलगद उलगडत नेणारा एक छोटंसं आपण एक स्क्रिप्ट बनवावं आणि त्याचं वाचन घरोघरी करावं. आता घरोघरी करण्याच्या मागचा उद्देश आत्ता हर्षद जे बोलला ते अगदी खरं आहे आणि ते आमच्या थोडंसं वाचनामध्ये सुद्धा पुढे येणारच आहे की आपल्याच माय मराठीला आपण थोडंसं मागे टाकतोय आणि आपल्याही नकळत थोडंसं आपलं विदेशी भाषा आपल्या तोंडामध्ये बसू लागलेली आहे. तर परत थोडंसं डोकावून मागे बघावं का आणि आपल्यापेक्षा छोट्या पिढीलासुद्धा आपण त्याची जास्त ओळख करून द्यावी का. तर या उद्देशाने त्यांनी ते स्क्रिप्ट लिहिलं. त्याच्यामध्ये मग त्यांनी काय काय घेतलं हे स्क्रिप्टमध्ये पुढे येईलच, पण अगदी संतांच्या पासून ते आत्तापर्यंतचे जे अगदी लेटेस्ट उत्तम लेखक म्हणजे आपण पु ल देशपांड्यांपर्यंत म्हणूयात. कारण खरं सांगायचं तर मराठी साहित्याचा आवाका बराच मोठा आहे. एवढ्या एका 60-70 मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये सगळं साहित्य बसणं शक्य नाही आहे. पण संत ते साधारणपणे पु ल देशपांडे एवढा स्पॅन घेऊन हे स्क्रिप्ट लिहिलं गेलेलं आहे आणि हे लिहिण्याचं संपूर्ण श्रेय दिलीपजी कुंभोजकर यांना जातं. त्याच्यामध्ये आम्ही काही गाणी घेतली आहेत, काही कविता घेतलेल्या आहेत, काही नाट्यवाचन घेतलेलं आहे. अशा वेगळे वेगळे त्याच्यामध्ये नाट्य प्रकार किंवा साहित्यातले प्रकार घालून हा अजून रसिक करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मी थोडक्यात ओळख करून देते. दिलीपजी कुंभोजकर या स्क्रिप्टचे लेखक. ते स्वतः ॲक्च्युली रिलायन्स पॉलिमरचे सर्वात मोठे डीलर आहेत. पण म्हटलं तसं ना की व्यवसाय हा आमच्या सगळ्यांचा खूप वेगळा आणि ही आवड हा विषय पूर्णपणे वेगळा. मिलिंद ताम्हनकर कन्सल्टंट आहेत, इंजिनियर आणि कन्सल्टंट आहेत. शुभदा ताम्हनकर सिम्बायोसिसला प्रोफेसर होती, आत्ताच VRS घेतली आहे. कला, शास्त्र, आणि संगीत या सगळ्याच्यामध्ये निपुण आहे. नाट्य आत्ताच बक्षीस, आत्ताच तिला रोटरी क्लबच्या एकांकिका स्पर्धांच्यामध्ये तिला उत्कृष्ट नायिकेचं पारितोषिक मिळालं आणि त्यांच्या नाटकालाही पारितोषिक मिळालं. शुभदा जोशी इथले निम्मे लोक ओळखत असणार आहेत नक्कीच. शुभदाला आमची जीवलग मैत्रीण गिरीकंद ट्रॅव्हल्सची सर्वेसर्वा. सुचित्रा कुंभोजकर मी म्हणेन की बेटर ऑफ कुंभोजकर तर आहेच आहेत.
पण एक उत्कृष्ट होममेकर कसं असावं हे खरं सुचित्राकडनं शिकण्यासारखं आहे. ती एक खूप मोठी कला आहे आणि आय ऑलवेज सॅल्यूट हर फॉर दॅट. कल्याणी भागवत, लेखिका आणि आमची जिवलग मैत्रीण असे आम्ही, मी डॉक्टर सरिता वैद्य आणि अमिताभ वैद्य असा आमचा हा 8 जणांचा ग्रुप आहे. आता आम्ही जे काही वाचन करणार आहोत त्याच्यातून आमच्या या प्रयत्नाचा तुम्हाला साधारण अंदाज येईलच आणि तुमचे त्याबद्दलचे प्रामाणिक फीडबॅक आम्हाला नक्कीच अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम दिलीपजी नेहमी म्हणतात तसं की हा नुसतं आम्ही वाचतोय आणि तुम्ही ऐकताय असा करायचा कार्यक्रम नसावा. हा उद्देश असल्यामुळे आपण याचं स्वरूप इन्फॉर्मल ठेवलेलं आहे. त्यामुळे वाचन झाल्यानंतर आपण ह्याच्याबद्दल गप्पा माराव्यात अशी ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला इथं बोलवलं याबद्दल या तुम्हाला एक छोटीशी पुस्तक रूपाचीच भेट आहे. हा पुण्यभूषणचा दिवाळी अंक आहे. पुण्याला वाहिलेलं मासिक गेली 14-15 वर्ष डॉक्टर सतीश देसाई जो प्रकाशित करतात ते आम्ही त्यांचे सगळे सहकारी आहोत. तर त्यांच्या ह्याच्यासाठी त्याच पद्धतीने आत्ता जो विषय निघाला नाही मोबाईल चालेल आहे की पुढच्या पिढीपर्यंत काय करावं आणि काय माहीत. तर हिंदू संस्कृती एक आदर्श जीवन पद्धती हे विशेषतः अमेरिका इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी केलेली आहे. त्याची इंग्रजी आवृत्ती पण होती आहे. दुसरं एक नातवंडांसाठी आजी आजोबांच्या गोष्टी म्हणजे कोविडमध्ये सांगताना नातवंडांना ज्या गोष्टी आठवून लिहिल्या त्या आणि एक प्रवास वर्णन अशी माझी 3 पुस्तकं. आता या स्क्रिप्ट आणि याच्याविषयी कार्यक्रमाविषयी ऑलरेडी सरिताने खूप सांगितलेलं आहे आणि याच्या पुढचं आमचं झाल्यावर आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. त्यामुळे त्याच्यात आता वेळ न घालवता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी दिलं तरी आमच्या सगळ्यांतर्फे आपणास दिवाळी आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी. आजच्या या सुंदर दिवशी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे ऐकू येते का तिथं? येतोय ना? हां. आपण सर्वजण माय मराठीच्या भाषेविषयीची आस्था आणि मराठी साहित्यावरचं प्रेम या समान धाग्यामुळे आज खरं एकत्र आलेलो आहोत आणि याचा खरोखर आम्हाला मनापासून खूप आनंद झाला आहे की आपल्यासारखेच प्रेमळ लोक आहेत मराठीवर प्रेम करणारे. आता सरिताने सांगितलं तसं आमचा कट्टा आहे. आम्ही कट्ट्यावर जमलो की इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर साहजिकच तू कुठलं नाटक बघितलं, मी कुठला सिनेमा बघितला, कुठलं वाचन झालं, अशा काही गप्पाकडे लक्ष जायचं, गप्पा व्हायच्या आणि मग गप्पांना खूप रंग चढायचा. मग त्यातून ही कल्पना खरं सुचली आहे की आपल्यासारख्या गप्पामध्ये आपल्यासारखेच प्रेम करणारे मराठी साहित्यावरचे त्यांच्या घरोघरी जाऊन जर आपण गप्पा मारल्या तर काय होईल. आणि या कल्पनेतून आम्ही घरोघरी जाण्याचा असा ॲप्रोच काम चालू केलं. यातून प्रामुख्याने 2 गोष्टी होतात. एक म्हणजे मराठी सारस्वताच्या संगतीत थोडा वेळ चांगला जातो सगळ्यांचा. दुसरं म्हणजे जुन्या सुखद आठवणींना उजाळा मिळतो आणि बऱ्याच वेळा काहीतरी नवीनसुद्धा गवसतं. म्हणजे आमचा जो विचार आहे त्याच्यापेक्षा तुमच्याकडनं आलेल्या रिॲक्शनमधून आपल्याला काहीतरी नवीन मिळतं. आणि विशेषतः ग्रुप छोटा असेल ना तर एकतर्फी ट्रॅफिक होणार नाही. आम्ही बोलायचं तुम्ही ऐकायचं असं नको. मग हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने नंतर आपण भरपूर गप्पा मारू आणि या एकाच उद्देशाने आज आम्ही आपल्या या दरबारात हजर झालेलो आहोत मंडळी. आणि याच्यामध्ये एक छुपा हेतूसुद्धा आहे बरं का. आपण सगळे ज्येष्ठ तर मराठी मीडियममध्ये शिकलो, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकलो. आपल्या बहुतेकांची मुलं मराठी किंवा सेमी इंग्लिशमध्ये शिकली आहेत. पण आता आमच्या वयाच्या लोकांची नातवंड मात्र 100% इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहेत. अर्थात ती काळाची गरजसुद्धा आहे. पण कधीकधी असं वाटतं की इंग्रजी साहित्याबरोबरच म्हणजे ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार याच्याबरोबरच त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान म्हणता यावं.
तुकोबारायांचा एखादा मराठी अभंग ओटी असावा. रामदास स्वामींनी मूर्खांची लक्षणं लिहिली आहेत हे निदान माहीत तरी असावं. थोर साहित्यिक आचार्य यात्रे, नासी फडके, वि स खांडेकर या नावांचा परिचय असावा. आणि गदिमा, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे कोण असा प्रश्न पडू नये. आमचा उद्देश अगदी साधा आणि सरळ आहे. आजी आजोबांना बालपणात नेणं, आईवडिलांची उजळणी घेणं आणि नातवंडांना मराठी साहित्य आणि काही साहित्यिक यांचा परिचय गप्पा टप्पातून हसत खेळत करून देणं. आणि त्यासाठीच आजचा हा उपक्रम आहे घरोघरी मराठी साहित्य संमेलन. मराठी सारस्वताचा समग्र विचार करायचा झाला तर संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांपासून अगदी अरुणा डेरेंच्या पर्यंत करावं लागेल. ओवी, अभंग, भारूड, पोवाडा, लावणी, कविता, नवकविता आणि भावगीतं, चित्रपट गीतं हे झालं पद्य. आणि गद्य म्हणल्यावर येतं ते निबंध, लेख, अग्रलेख, कथा, कादंबरी आणि नाटकं. पण हे सगळं मांडायचं झालं तर 4 दिवसही पुरणार नाहीत. म्हणून आम्ही 60 मिनिटाचं बंधन ठेवून आम्हाला भावलेलं साहित्य आणि साहित्यिक यांच्यासह सादर करीत आहोत घरोघरी मराठी साहित्य संमेलन. आज आपण 5 संत कवी आणि 6 श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखकांची पुन्हा नव्यानं ओळख करून घेणार आहोत. मंडळी, समग्र विचार करायचा झाला तर मराठी साहित्यात 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा संत साहित्य, दुसरा टप्पा इंग्रजी राजवटीनंतरचं आणि तिसरा टप्पा स्वातंत्र्योत्तर. आता पहिल्या टप्प्यात संत ज्ञानेश्वर यांच्या काळी मुसलमानी आक्रमण सुरू झालं होतं, पण धग लागली नव्हती. पण 12व्या शतकापासून इंग्रजी राजवटीपर्यंत मात्र आपला सनातन धर्म, जीवनपद्धती, संस्कृत आणि संस्कृती, प्राकृत म्हणजे बोली मराठी भाषा जपण्याचं आणि वाढवण्याचं महान कार्य संतांनी अतिशय कष्टाने, कौशल्याने आणि शांतपणाने केलं आहे. हे सगळं वाङ्मय मुख्यतः पद्य स्वरूपात आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये इंग्रजी राजवटीत इंग्रजी साहित्य, साहित्यिक आणि त्यांचे विषय यांचा परिणाम मराठी साहित्यावर झाला आणि असं म्हणता येईल की गद्य साहित्याची सुरुवात झाली. मात्र आपल्या सगळ्या चतुरस्त्र लेखक आणि कलावंतांनी कीर्तन परंपरेचा नवा आविष्कार सादर करत संगीत नाटकं जी सादर केली आहेत, नाही बहराला जी आणली आहेत, ती तर अप्रतिमच आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात 1947मध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे वैचारिक स्वातंत्र्य लाभलं ते मराठी साहित्यिकांनी चांगलंच उपभोगलं आणि मराठीमध्ये खूप वैविध्य आलं. पण आज मात्र आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे मराठी भाषेची कुचंबणा झाली असं वाटतं. आणि म्हणूनच आम्ही हा उपक्रम आपल्या सहकार्याने हाती घेतला आहे. तर मंडळी बोला, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मराठी संत साहित्य असा विचार केला की अगदी पहिल्यांदा आठवतं ते ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. पण मराठीचा आद्य ग्रंथकार होण्याचा मान कोणाचा आहे माहिती आहे तुम्हाला? तो आहे कवी मुकुंदराज यांचा. 1188मध्ये विवेक सिंधू हा ओवीबद्ध ग्रंथ हा मराठीतला पहिला ग्रंथ. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या प्रभावळीचे प्रमुख संत म्हणजे संत नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास स्वामी. आज आपण या संतांच्या भक्तिमय आणि समाज प्रबोधनपर साहित्याचा थोडा विचार करणार आहोत. चिंतकाचा चिंतामणी, महात्म्यांचा मेरुमणी. चिंतकाचा चिंतामणी, महात्म्यांचा मेरुमणी, तत्त्वज्ञांचा शिरोमणी आणि कविजनांचा तन्मणी असं ज्याचं वर्णन केलं आहे ना, ते संत ज्ञानेश्वर म्हणजे अद्वितीय प्रतिभेला कवित्वाची जोड. 13व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज यांनी भगवद्गीतेतल्या 18 अध्याय आणि 700 श्लोकांवर 9000 ओव्यांची टीका म्हणजे भावार्थ दीपिका लिहिली. तिलाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातल्या 18व्या ओवीत ज्ञानेश्वर लिहितात, भगवद्गीतेवर टीका करून मराठी भाषारूपी नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ कर, अशी माझ्या गुरुनी
म्हणजे माझे थोरले बंधू निवृत्तीनाथांनी आज्ञा केली आणि मी तसंच केलं. कारण सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषा पचनी पडत नव्हती. स्वतःला आलेल्या कटू अनुभवावरून संस्कृत ज्ञानाचा प्रसार प्राकृत मराठी भाषेत केल्याशिवाय समाजाचा उद्धार होणार नाही हे लक्षात आल्यावर संत ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णाची भगवद्गीता रूपी ज्ञानगंगा सर्वांना मराठीत खुली केली. भगवान श्रीकृष्णाचा संदेश विविध उपमा आणि अनेक दृष्टांत देऊन सोपा करून सांगितला. मराठीवरील आपले प्रेम व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता आणि चांगदेव मिळून ज्ञानेश्वर पंचक बनते. चांगदेव म्हणजे योग सामर्थ्यांनी 1400 वर्षे जगलेले, 14 विद्या आणि 64 कला प्राप्त केलेले अद्वितीय व्यक्तिमत्व. पण ते अहंकाराने भारलेले होते. मीपणाच्या ताठ्याने कोणाचेच ऐकेनासे झाले होते. त्या चांगदेव रूपी जनतेला संत ज्ञानेश्वर यांनी केलेला उपदेश म्हणजे चांगदेव 65 हा ग्रंथ. हा फक्त 65 ओबींचा पत्ररूपी पण तत्वज्ञानाने भरलेला संदेश आहे. म्हणून तर म्हणतात, संतांचा हा संत, पंतांचा हा पंत, समस्तांसाठी मान्यवंत, ज्ञानदेव भाग्यवंत. त्यांनी मराठी भाषेत भक्ती आणि तत्वज्ञानाचा संगम साधत अनेक रचना केल्या आहेत. ओवी, अभंग, विराणी अशी त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल किती आणि काय सांगावं. रोज तरी एक ओवी अनुभवावी हेच खरं. वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी मराठी साहित्यातलं अजरामर लेणं. ज्ञानेश्वरीतल्या 9000 ओव्यांचं सार अवघ्या 9 ओव्यांच्या पसायदानात आलेलं आहे. पसायदान म्हणजे प्रसाद. माऊलीच्या अंतःकरणाने ज्ञानेश्वर महाराज विश्वात्मक देवाकडे हा वाङ्मय रूपी यज्ञ अर्पण करून प्रसाद मागतात. पसायदान हे विश्वगीत आहे. पसायदान हे प्रार्थना सूक्त आहे. पसायदान हे जीवन घडवणारं मागणं आहे आणि पसायदान हे विश्वकल्याणाचं स्वप्न आहे. ज्ञानेश्वर महाराज पसायदानात दुष्टांचा नाश होवो असं न म्हणता दुष्ट प्रवृत्तींचा नाश होवो असं मागणं मागतात. कारण त्यांचा माणसाच्या माणुसकीवर प्रचंड विश्वास आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूतार. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. मंडळी, संत नामदेव हे ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन, नामसंकीर्तनाचा मार्ग दाखवणारे आणि वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा मिळवून देणारे संत म्हणजे अभंगवाणीचे प्रवर्तक. ते माऊलींचे आद्य चरित्रकार पण आहेत बरं का. आदी, तीर्थावळी आणि समाधी अशा 3 भागात यांनी हे चरित्र लिहिलं आहे. माऊलींच्या समाधी प्रसंगी ते आळंदीस उपस्थित होते. या प्रसंगाचे वर्णन करताना ते लिहितात, नामामणे देवा पेटलासे हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. हुताशन होळी. देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी आली. ज्ञानदेवे म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. 3 वेळा जेव्हा जोडिले करकमळ, झाकिले डोळे ज्ञानदेवे. समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर,
उठविले भार वैष्णवांचे. नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधी. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीनंतर जीवनात मोठी पोकळी जाणवायला लागल्यामुळे नामदेव यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं. ते 20 वर्ष पंजाबमध्ये राहिले. शिखांच्या गुरुमुखी ग्रंथसाहिबात त्यांची 62 पदं समाविष्ट आहेत. पांडुरंग भक्तीचा महिमा गाताना संत नामदेव म्हणतात, तू माझी माऊली मी व तुझा ताना, तू माझी माऊली मी व तुझा पाना, पाजी प्रेम पाहना पांडुरंगे, नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ, मागे पुढे उभा सांभाळीसी. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम महाराज यांच्याबरोबर 12 बलुतेदारांचे साहित्यिक प्रतिनिधित्व करणारे संत म्हणजे संत सावतामाळी, चोखामेळा, गोरा कुंभार, नरेरी सोनार, सेना नावी, जनाबाई इत्यादी. हीच खरी संत ज्ञानेश्वर यांची प्रभाव आहे. संत एकनाथ म्हणजे संसारात राहून परमार्थ साधणारा महान संत. 16व्या शतकात संत एकनाथ यांनी एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखन केले. पैठण मुक्कामी त्यांनी भागवत पुराणाच्या 11 स्कंधावरील 5 अध्यायी टीका लिहिली. पण हे काशीच्या पंडितांना आवडलं नाही. त्यांनी एकनाथांना काशीला बोलावून अपमानित केले. पण एकनाथ महाराजांनी तिथेच राहून पंडितांच्या समोर हा अद्वितीय ग्रंथ 1573 पूर्ण केला. त्यांचा हा व्यासंग पाहून आणि ग्रंथाचे महत्त्व जाणून काशीच्या पंडितांनीच या काव्यदृष्ट्या सरस अशा एकनाथी भागवत या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली. एकनाथांचा मोठा गौरवही केला. एकनाथ महाराज यांच्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाबद्दल आजही गमतीने म्हटले जाते की मुलीचे लग्न ठरत नसेल तर तिने रुक्मिणी स्वयंवर वाचावं म्हणजे लग्न ठरतं. हे माहिती असेल ना सगळ्यांना. आजच्या कार्यक्रमात एक दुसरी गोष्ट आहे की नॅचरल संगीत पार्श्वभूमीवर वाचतंय, त्यामुळे फारच छान वाटतंय. ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत या दोन्ही ग्रंथांचा मूळ गाभा आणि विषय एकच आहे. ज्ञानेश्वरांनी संस्कृत भगवद्गीता मराठीत आणली तर एकनाथांनी ती आणखी सोपी करून सांगितली. ज्ञानेश्वरांच्या शैलीत काव्य बहरून येतं, तर एकनाथांच्या शैलीत तो बहर मंदपणे दरवळताना दिसतो. 13व्या शतकातील ज्ञानेश्वरी आणि 16व्या शतकातील एकनाथी भागवत या ग्रंथात बिंब प्रतिबिंब भाव जाणवतो. अरे वा. यावरून ज्ञानाचा एका झाला या उक्तीची प्रचिती येते. एकनाथांनी त्यांच्या काळात उपलब्ध असलेल्या हस्तलिखित पोथ्यांवरून संशोधित जी प्रत तयार केली तीच आजची ज्ञानेश्वरी. एकनाथ महाराजांचा काळ हा ज्ञानेश्वरांच्या नंतर साधारणपणे 300 वर्षाचा. मध्यंतरीच्या काळात आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थानी रान माजलं होतं. जणू या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आहे याचाच विसर पडला होता. एका रात्री एकनाथांना दृष्टांत झाला. ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात येऊन म्हणाले, अजान वृक्षाची मुळी ना माझ्या कंठाला लागली आहे रे, ती दूर करशील का? मग एकनाथ महाराज आळंदीला आले. त्यांनी समाधीची जागा शोधली, साफसफाई केली, समाधी स्थानाचे दार उघडून आत प्रवेश केला आणि ज्ञानेश्वरांच्या कंठाला लागलेली मुळी दूर केली. माऊलींच्या समाधी स्थानात प्रवेश करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे संत एकनाथ. ही आख्यायिका वारकरी मंडळीत खूप प्रसिद्ध आहे. परकीय आणि जुलमी अशा इस्लामी राजवटीला न दुखवता सनातन हिंदू धर्माची पताका आणि मराठी भाषेची जपणूक या संतांनी मोठ्या जबाबदारीने आणि कौशल्याने केली. त्यात एकनाथ महाराज हे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रतिनिधी होते. नाथांची एकूण कविता 1 लाख भरेल. त्यात भारुडं, गवळणी, अभंग, पद अशी विपुल काव्यसंपदा म्हणजे समाजासमोर ठेवलेला आरसाच आहे. अनेकदा शब्द पोचत नाहीत, तिथे सूर पोचतात आणि कधीकधी तर सुरांचं आवरण घेऊन आलेले शब्दच अधिक रुजतात.
एकनाथांनी याचाच उपयोग समाज प्रबोधनासाठी केला आणि सहज सोप्या भाषेतलं गेय असणारं रूपकात्मक काव्य लिहून समाजाला आचारधर्म सांगितला. त्यात गवळणी आणि भारुडही होती. नाथांच्या गवळणींमध्येही रूपकं आलेली आहेत. दह्याचं ताक करून त्यातून लोणी काढते ती गवळण. नाथांच्या गवळणी पारमार्थिक ताकाचं मंथन करून आत्मसाक्षात्काराचं नवनीत म्हणजे लोणी काढतात. क्या बात. कृष्णाच्या बासरीचा वेध गोकुळातल्या सगळ्याच स्त्री पुरुषांना होता. त्या वेणुनादामुळे गायी गुरं चरायची थांबत, पक्षी स्तब्ध होत, यमुनेचं जळ स्थिर होईल. गोपी हातातलं काम सोडून त्या मुरलीधराकडे धावत सुटत आणि त्याची आळवणी करत, नको वाजवू श्रीहरी मुरली. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू, नको वाजवू, नको वाजवू श्री हरी मुरली. संत एकनाथ यांची भारुडं पण प्रसिद्ध आहेत. लोकरीतीनुसार जेवढ्या परंपरा बहुरूढ आहेत त्यांना लोकभाषेत भारुडं म्हणतात. मानवी संसाराची मर्मभेदक आणि उपरोधिक अशी विनोदी शब्दचित्र यात रंगवली जातात. विनोद, विडंबन आणि उपहासाचा वापर करून वृक्ष आणि बोजड तत्त्वज्ञानाला हास्याची किनार लावून काही उपदेश गळी उतरवण्याचं काम नाथांची भारुडच करतात. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हो, मोडकस घर अन तुटकस छप्पर. अगं मग राहा किती आत. मोडकस घर अन तुटकस छप्पर, पण देवाला देवघर नाही, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हो, फाटकच लुगडण तुटकीशी चोळी. अगं मग घे की शिवून. फाटकच लुगडण तुटकीशी चोळी, शिवाय दोराच नाही, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. जोंधळ्याची भाकर अन आंबाड्याची भाजी. अगं ती तर फार बेस लागतीये. जोंधळ्याची भाकर अन आंबाड्याची भाजी, वर तेलाची धारच नाही, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हो, जैशी ओवी ज्ञानेशाची तैसी अभंगवाणी तुकायाची. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे समकालीन होत. संत तुकाराम महाराज यांची अभंगवाणी म्हणजे अस्सल मराठी मोळी भाषा आणि दगदगीत वैराग्याच्या कसोटीवर उतरलेला आत्मानुभव, दुर्जनांना थपडा देण्याची कठोरता आणि सज्जनांना दंडवत घालण्याची विनम्रता. आज त्यांचे सुमारे 4500 अभंग तुकाराम गाथा रूपाने उपलब्ध आहेत. ही अभंगवाणी म्हणजे रत्न भांडार. प्रत्येक रत्न स्वयंप्रकाशित, प्रत्येकाचे पैलू अगणित. अगदी खरं आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. क्या बात. असे अभंग पुन्हा पुन्हा वाचून आणि त्यातला भावार्थ समजून घेऊन तो खरंच आपण आचरणात आणायला हवा नाही का? संत परंपरा, भक्त परंपरा, कवी परंपरा यामध्ये तुकाराम महाराजांचं स्थान हे अतिशय अनन्यसाधारण आहे. त्यांचं प्रासादिक, प्रसन्न आणि सुंदर लोकप्रिय कवित्व आणि अभंग पाहून उच्चवर्णीय आणि सनातन असे रामेश्वर भट्ट आणि मंबाजी बुवा इत्यादी मंडळींना त्यांचा हेवा वाटू लागला. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना जसा त्रास दिला होता अगदी तसाच त्रास ते तुकाराम महाराजांना द्यायला लागले. त्यांनी स्वहस्ते त्यांची गाथा त्यांना इंद्रायणी नदीच्या
पात्रामध्ये बुडवून टाकायला लावली. ही गोष्ट तर आपण ऐकलेलीच आहे, पण त्याच्या पुढचं पण आपल्याला बरेचदा माहिती असतं. त्याचा एक वेगळा पैलू आज आम्ही इथं मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुकोबांनी 13 दिवस 13 रात्री इंद्रायणी काठी पांडुरंगाचा दावा केला. बरोबर. ही गोष्ट आहे. अख्खा देहूगाव त्यांच्याबरोबर आक्रोश करत होता आणि देवाने प्रसन्न होऊन त्या गाथा कोरड्या स्थितीत वर काढून दिली. ही कथा आपण लहानपणापासून ऐकतोच, पण असं वाटतं की शब्दबद्ध लयीमुळे ही गाथा अवघ्या जनसागराला मुखोद्गत होती आणि त्या 13 दिवसात त्यांनी ती परत लिहून काढली असावी असं वाटतं. हा चमत्कार पाहून, ही लोकप्रियता आणि लोकमान्यता पाहून गाथा पाण्यात बुडवण्यात पुढाकार घेणाऱ्या रामेश्वर भट्ट आणि मंबाजीबुवांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला. तुकोबांची भाषा खरं तर सर्वसामान्यांना पचेल, रुचेल आणि समजेल अशी आहे, आणि तरीही बोधप्रद, उपदेशात्मक आणि रोजच्या जीवनातील दृष्टांत देणारी आहेत. सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवुनिया, सुंदर ते ध्यान. तुलसी हार गळा कासे पितांबर, सुंदी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर घ्यायची ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. मला असं वाटतं की मंगेशकर कुटुंबाचे सुद्धा आपण खूप आभार मानले पाहिजेत, कारण या सगळ्या संतांना आपल्या जवळ आणण्याचं सगळं श्रेय त्यांनाच जातं. अगदी खरी गोष्ट आहे. ज्ञानदेवे रचिला फार सुंदर मंगेशकरांनी इतकेच श्रीनिवास श्रीनिवास कळे कळे यांनी हो. तुकारामांच्या आणि यांच्या अभंगांना अनेक चाली लावल्या. बरोबर. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, हे खरंच आहे, पण या कळसावर हिंदू राष्ट्रप्रेमाची ध्वजा फडकवली ती राष्ट्रीय संत स्वामी रामदास यांनी. आत्मोद्धाराबरोबरच देशाच्या उद्धारासाठी समर्पित होणारा, मनाबरोबरच शरीराच्या सामर्थ्यासाठी मारुतीची उपासना करायला लावणारा, धर्माबरोबरच राजसत्ता आणि राजकारण याचा विचार करणारा समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखा दुसरा संत नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी गावोगाव तालमी किंवा व्यायामशाळा आणि मठ स्थापन करून तरुणांना समर्थ, सशक्त आणि बलवान करण्याचं कार्य त्यांनी केलं. चाफळला राममंदिर बांधलं, तर कृष्णा नदीच्या परिसरात 11 मारुतींची स्थापना केली. भारतभर त्यांनी आपल्या शिष्यांच्या सहकार्याने जागोजागी 1100 मठ स्थापन केले. संत साहित्यकार रवींद्र भट यांच्या भेदिले सूर्यमंडळा या कादंबरीत अशा अनेक मठांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटल्यानंतर महाराष्ट्रात राजगड मुक्कामी पोचायला कशी मदत केली याचं वर्णन आलेलं आहे. रामदास स्वामींनी मराठी वाङ्मयात खूप मोलाची भर घातली. रामायणावर त्यांनी सुंदरकांड आणि युद्धकांड लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर रामदास स्वामींनी पत्ररूपाने संभाजी महाराजांना केलेला उपदेश म्हणजे शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची गायलेली थोरवी आहे. दासबोध हा रामदास स्वामींचा प्रमुख ग्रंथ. आज दासबोधावर प्रबंध लिहिलेले, PhD केलेले अनेक लोक आहेत आणि तरीही नवनवीन लोकांना ह्या दासबोधाची भुरळ पडतेच आहे आणि त्याच्यावर अजूनही संशोधन आणि लेखन चालू आहे. मनाचे श्लोक वाचताना नेहमीच रामदास स्वामी हे खूप मोठे मानसशास्त्रज्ञच होते असं आपल्याला वाटतं. त्यांनी वर्णिलेली मूर्खांची लक्षणं
आजच्या काळामध्येही लागू पडतात. त्याच्यावर आपलं सगळ्यांचं एकमत होईलच. हो ना. अहो आपली आपण करी स्तुती, आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. अनितीने द्रव्य जोडी, धर्मनीती न्याय सोडी, संगतीचे मनुष्य तोडी, तो एक मूर्ख. जैसे जैसे करावे, अहो जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे, हे जयास नेणवे, तो एक मूर्ख. परपिडेचे मानी सुख, परपिडेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक, तो एक मूर्ख. अरे गंमत बघा, 12व्या शतकापासून संतांची ही परंपरा आपल्या मनात घर करून बसली आहे. कवित्व ही संतांची प्रवृत्ती होती जी आपली संस्कृती जपत होती. याच परंपरेत पुढे पंडित कवींचा उदय झाला. त्यातही विशेषतः वामन पंडित आणि मोरोपंत हे अग्रभागी होते. म्हणून आपण म्हणतो ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची. क्या बात. म्हणजे खऱ्या अर्थाने ही काव्यपंक्ती मराठीतील 4 महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांची साहित्यिक ओळख करून देते. ओवी, अभंग, श्लोक, आर्या हे खऱ्या अर्थाने मराठी भाषेतील भूषण आहेत. आता यानंतरचा प्रवास लोकसाहित्याकडे वळतो. यातला महत्त्वाचा लोकप्रिय प्रकार म्हणजे पोवाडा. वीर रसाने भरलेला हा पोवाडा शिवकालापासून प्रचलित आहे. आज सुमारे 300 पोवाडे अजूनही शिल्लक आहे. अरे वा. आणि याच पोवाड्याच्या पाठोपाठ लोकांना आवडलेला दुसरा काव्य प्रकार म्हणजे लावणी. लावणीचं बीज आहे खरं तर संतांच्या गवळणींमध्ये बरं का. आध्यात्मिक, शृंगारिक, बैठकीची, सवाल जबाब असे लावणीचे खरं तर खूप प्रकार आहेत. परशुराम, अनंत फंदी, प्रभाकर, होनाजी बाळा, राम जोशी, पठ्ठे बापूराव हे प्रमुख शाहीर लावणीमध्ये होऊन गेले. अगदी भूपाळी ते भैरवी असे अनेक काव्यप्रकार आपण ऐकतोच की. खरं सांगू का, लावणी म्हटलं ना की पहिलं नाव आठवतं ते पठ्ठे बापूराव यांचं. आता या पठ्ठे बापूरावांची जर ओळख बघाल तर त्यांचं मूळ नाव आहे श्रीधर कृष्ण कुलकर्णी. शिक्षण मेकॅनिकल इंजिनियर. त्यांची नोकरी होती पोलीस दलात. त्यांची आवड होती पैलवानकीची. पण कोल्हापुरात कुस्ती जिंकून छत्रपती शाहू महाराजांकडनं मिळालेले 200 रुपये घेऊन त्यांनी काय केलं तर तमाशाचा फड उभा केला आणि मग पठ्ठे बापूराव बनले लावणी सम्राट. शृंगात रसात रमलेली लावणी परंपरा पुढे खऱ्या अर्थाने सांभाळली गदी माडगुळकर आणि प्राध्यापक जगदीश खेबुडकर यांनी. आणि यानंतर मराठी पद्याबरोबर पुढे मराठी गद्य लिखाण चालू झाले. आता पद्य आणि गद्य याचा सगळ्यांना नजरेला दिसणारा फरक म्हणजे उभ्या 4-6 ओळीच्या कविता किंवा ओळी आल्या म्हणजे पद्य आणि आडव्या लांब ओळी आल्या की ते गद्य. इतकं सोपं आहे याच्यातला. आता आपला पुढचा प्रवास होईल मराठी गद्याबरोबर. मराठी गद्याचा विचार करण्यापूर्वी आपण जरा थोडीशी त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊया. तेव्हा पेशवाई संपली होती. इंग्रजी राज्य आणि भाषेचं आक्रमण झालं होतं. 19व्या शतकात मराठीतले पहिले संपादक म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी देशमुख आणि कृष्णचात्री चिपळूणकर यांनी खूप लिखाण केलं, विपुल लिखाण केलं. पण ते जे लिखाण होतं ते होतं इंग्रजांच्या अदृश्य दडपणाखाली. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मात्र पुढाकार घेऊन पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांच्या साहित्यामध्ये समाज सुधारणा आणि राष्ट्रवाद आपल्याला दिसायला लागला. लोकमान्यांचं केसरी आणि आगरकरांचं सुधारक ही वर्तमानपत्र या सगळ्याची साक्ष आहे. अगदी बरोबर. लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य हे हिंदू धर्मावरचं अतिशय प्रचलित लोकप्रिय असणारं पुस्तक
आणि ज्योतिषशास्त्र विषयक टिळक पंचांग ही त्यांची खूप मोलाची कामगिरी आहे. याशिवाय गद्य वाङ्मयात संशोधनात्मक लिखाण इतिहासाचार्य राजवाडे, शिवरामपंत परांजपे, ज्ञानकोशाकार केतकर, साहित्य सम्राट न ची केळकर इत्यादींनी विपुल केले आहे. हे सर्व साहित्य वैचारिक आणि सामाजिक स्वरूपाचे होते. लोकप्रिय, सर्वसामान्यांना रंजक वाटेल असं तरीही दर्जेदार लिखाण केले ते मात्र आचार्य अत्रे, नासी फडके आणि विसे खंडेकर यांनी. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे एक चतुरस्र व्यक्तिमत्व आणि माझं आवडतं लेखकही मी म्हणेन. कारण माझं बालपण शनिवारवाड्याच्या बाजूला गेलं, त्यामुळे शनिवारवाड्याच्या पटांगणात अनेक वेळा आचार्य अत्रेंची भाषणं ऐकायचा मला, किंवा तो संस्कार माझ्यावर झाला. आता बघा, कवी, लेखक, संपादक, नाटककार, चित्रपटकार, विनोदी वक्ता आणि राजकारण या सर्व क्षेत्रात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांचे आत्मचरित्र हे जगातील सर्वात मोठे आत्मचरित्र असेल. 5 खंडातील 2500 पानांचे हे आत्मचरित्र म्हणजे 1998 पासून 1898 पासून 1970 पर्यंतचा हा महाराष्ट्राचा वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक इतिहास आहे. आपल्या करेचं पाणी या आत्मचरित्राच्या सुरुवातीला आचार्य अत्रे लिहितात, आयुष्याला जीवन का म्हणतात? कारण जीवन म्हणजे पाणी. आयुष्य हे पाण्यासारखं वाहत राहिलं पाहिजे. साचून राहिलं तर ते डबकंच. रोज सकाळी सूर्याबरोबर नवीन जीवन जन्माला येतं. चिरंतन नाविन्य म्हणजे जीवन. जीवनाचं हे विलक्षण वेड माझ्यामध्ये कसं बरं आलं? लहानपणापासून निसर्गाची आणि इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या कऱ्हा नदीच्या काठी सासवडला मी जन्माला आलो. तिच्या सांगा खांद्यावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडाऱ्यासोबत वाढलो, मोठा झालो. उषाला शिवछत्रपतींचा पुरंदर किल्ला अष्टौ प्रहर पहारा करी, तर सोपानदेवांची भक्तिवीणा शेजारीच सदैव वाजी. जीवनाच्या या आनंदामधूनच मला वाङ्मयाचं वेड लागलं. वाङ्मयापेक्षा मला अधिक प्रिय काहीही नाही. वाङ्मय म्हणजेच जीवनाचा अनुभव. असं म्हणणाऱ्या आचार्य अत्र्यांना श्यामच्या आईसाठी पहिलं राष्ट्रपती सुवर्ण पदकसुद्धा मिळालं होतं. मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक असलेले आचार्य अत्रे यांचा मराठा या दैनिकांनी मराठी मनावर काही दशकं राज्य केलं. त्यांचे अग्रलेख म्हणजे वृत्तपत्रीय लेखनाचा एक उत्तम नमुना. पंडित नेहरूंबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर वैचारिक मतभेद झाल्यावर त्यांनी अत्रे शैलीत सडकून टीका केली होती. पण त्याच अत्र्यांनी पंडित नेहरूंच्या निधनानंतर 14 दिवस जे अग्रलेख लिहिले होते ना, ते म्हणजे अप्रतिम शाब्दिक आदरांजली होती. आचार्य अत्रे आणि त्यांची नाटकं यांच्याबद्दल किती बोलावं. तो मी नव्हेच, लग्नाची बेडी या दोन्ही नाटकांची लोकप्रियता अजूनही मराठी रसिकांच्या मनावर कायम आहे. गेली 70-80 वर्ष ही नाटकं वेगवेगळ्या संचात सादर होत आहेत. त्यांची इतर गाजलेली नाटकं म्हणजे साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, बुवा तिथे बाया, ब्रँडीची बाटली, डॉक्टर लागू. त्यांची सहज, सोपी, आकर्षक भाषा आणि उच्चशंकर विनोद ह्या तंत्राने त्यांची नाटकं खूप गाजली. विडंबनात्मक काव्य ही आचार्य अत्रे यांची मराठी रसिकांना मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. ते कविता करायचे ते केशव कुमार या नावाने. झेंडूची फुले हा काव्यसंग्रह मला वाटतं बहुतेकांना माहिती आहे. संत रामदास यांच्या मनाच्या श्लोकांचं विडंबन त्यांनी केलं आणि ते नुसतंच विडंबन केलं नाही, तर त्याच्या माध्यमातून त्यांनी समाजातल्या वाईट प्रवृत्तींच्या वरती फटके मारले. मना नीट पंथी कधीही न जावे, नशा पाणी केल्याप्रमाणे चलावे. जरी वाहने मागुनी कैक येती, कधी ना तरी सोडिजे शांत वृत्ती. जय जय रघुवीर समर्थ.
पुण्यामध्ये तर हे हल्ली खूपच जाणवतं नाही का पदोपदी. दूरदर्शनचा जन्म होण्याआधी खरं तर अगदी आपल्या लहानपणापासून वर्तमानपत्र वाचणं, म्हणजे आज देखील वर्तमानपत्र वाचणं हा आमच्या घरात माझ्या रिवाज आहे आणि माझा अत्यंत पेट उपक्रम आहे. आणि सार्वजनिक भाषणं ऐकणं ही सर्वसामान्य लोकांची करमणूक होती. आचार्य अत्रे यांचं भाषण म्हणजे तर हास्याचा दबदबाच. आता कल्पना करा, मगाशी दिलीप शेठ म्हणले की त्यांचं बालपण शनिवारात गेलं, शनिवारवाड्याला आचार्य अत्रे. कल्पना करा, आचार्य अत्र्यांचं भाषण आहे, शनिवारवाड्याच्या पटांगणात विशाल जनसमुदाय बसला आहे, त्यांच्या मागे शेकडो लोक उभे आहेत आणि आचार्य अत्रे, बऱ्याच लोकांना माहिती नसेल की त्यांना खूप ढेरी होती, म्हणजे माझी जी ढेरी त्याच्या चौपट ढेरी होती, म्हणजे कोणाची तरी ढेरी माझ्यापेक्षा मोठी होती. त्यांच्या मागे शेकडो लोक उभे आहेत. आचार्य अत्रे पॅन्ट सावरत भाषणाला उभे राहिले की न मागता टाळ्यांचा कडकडाट होत असे. त्यावेळेला टाळ्यांचा कडकडाट आपोआप होत असे, मागायची पद्धत नव्हती. हल्ली सांगावं लागतं, गिव्ह देम अ बिग हँड. सुरुवातीलाच आचार्य अत्रे गरजतात, सभ्य गृहस्थ हो. हां, असंच कोणीतरी मागून खवचटपणे ओ देतं. आचार्य अत्रे लगेच कडाडतात, तुम्हाला नाही इतरांना संबोधलं. आता पुण्याचे पहिले खासदार म्हणजे काकासाहेब गाडगे, ते केंद्र सरकारमध्ये मंत्री पण होते. त्यांचे चिरंजीव म्हणजे बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे. ज्यावेळेला बॅरिस्टर होऊन विठ्ठलराव गाडगे पुण्यात आले तेव्हा त्यांचा सत्कार समारंभ पुण्यात अहिल्यादेवी शाळेसमोर होता. काकासाहेब राहायचे तिथंच. आचार्य अत्रे होते अध्यक्षस्थानी. प्रास्ताविक करताना सहज काकासाहेब म्हणाले, आजचे अध्यक्ष अत्रे हे मोठे लेखक आहेत, वक्ते आहेत, पण फार अतिशयोक्ती करतात. अर्थात आजचा समारंभ तसा नाही आहे. आचार्य अत्रे शांतपणे ऐकत होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच हेच शब्द पकडून ते म्हणाले, आज आपण एका सत्कार समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. काकासाहेब यांचे थोरले चिरंजीव विठ्ठलराव. काकासाहेब, काय ही अतिशयोक्ती नाही ना? अगदी असाच हशा तेवढा पसरला. अत्रेंच्या काळामध्ये कुटुंब नियोजनाचे खूप कार्यक्रम होत असत. एका कार्यक्रमात आचार्य अत्रे अध्यक्ष होते. अटलजी आणि व्ही व्ही गिरी हे प्रमुख पाहुणे होते. आता आपल्याला माहिती आहे अटलजी हे ब्रह्मचारी, तर व्ही व्ही गिरी यांना 10 मुलं. व्ही व्ही गिरीला 10 मुलं होती. 10 म्हणजे लालूंच्याही आधी कोणीतरी तो पराक्रम. पण ही संधी सोडतील ते अत्रे कसले. अत्रेंनी सुरुवातच अशी केली, आजच्या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत, त्यातील एकाला कुटुंब म्हणजे काय माहित नाही आणि दुसऱ्याला नियोजन माहित नाही. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर आणि पुलाच्या बाजूला आचार्य अत्रे यांचा एक पुतळा आहे. त्याखाली एक वाक्य कोरलेले आहे, उद्या जर माझी समाधी बांधायची झाली तर त्यावर एकच वाक्य लिहा, हा माणूस मूर्ख असेल, अविचारी असेल, पण कृतज्ञ मात्र कधीही नव्हता. आता शेवटी आचार्य अत्रे शैलीत असं म्हणता येईल की असा कवी, लेखक, वक्ता, पत्रकार, संपादक, नाटककार, राजकारणी 10,000 वर्षात झालेला नाही आणि पुढे होणार नाही. अत्रे नंतर आपण दुसऱ्या एका लेखकांकडे वळूया. प्राध्यापक नारायण सीताराम उर्फ अप्पासाहेब फडके. त्यांची सुमारे 140 पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि त्यात 50 कादंबऱ्या आहेत. त्यातल्या दौलत, जादूगार, अटकेपार या कादंबऱ्या खूप गाजल्या. काश्मीरवर त्या काळात त्यांनी एक कादंबरी लिहिली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यावर 3 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. दौलत ही कादंबरी सर्वच दृष्टिकोनातून लोकप्रिय आणि फायदेशीर ठरल्यावर बांधलेल्या बंगल्याला त्यांनी दौलत हेच नाव दिलं. प्राध्यापक नासी फडके यांचा नायक हा त्यांच्याप्रमाणेच सुटाबुटातला, विलासी आणि शृंगारिक होता. असा हा नायक आपल्या प्रेयसीला त्यावेळेच्या जीवन हॉटेल म्हणजे आत्ताची टिळक रोडवरची ग्राहक पेठ किंवा डेक्कन जिमखान्यावरचं गुडलक
किंवा लकी या इराणी रेस्टॉरंटमध्ये न्यायचा. तिथे प्रेयसीला घेऊन तो फॅमिली रूममध्ये जाऊन बसायचा. 60-70 वर्षापूर्वी फॅमिली रूम म्हणजे 4 माणसांची केबिन असायची आणि त्याला स्प्रिंग लावलेली 2 अर्धी दारं असायची. बाहेरून फक्त आत बसलेल्यांचे पाय दिसायचे. आतील जोडपं काय करताय याची लोक बाहेरून फक्त कल्पना करीत असायची. प्रियकर प्रेयसीचे पाय जर एकमेकांना लागले ना तर बाहेरच्या लोकांच्या अंगावर सुद्धा रोमांच उभं राहायचं. कल्पनेतला शृंगार आप्पासाहेब फडके फारच सुंदर रंगवायचे. आणि त्यांच्या कादंबरीत सुधीर नावाचा एक नायक होता, तो खूप गाजला. त्याचा परिणाम म्हणून रामचंद्र फडके नाव असलेल्या तरुण गायकाचे त्याच्या मित्रांनी परत बारसे केले आणि त्याचे नाव झाले सुधीर फडके. हे बाबूजी. आचार्य अत्रे आणि नासी फडके यांचे वैचारिक आणि साहित्यिक वाद खूप झाले. अत्रे शैलीत वाभाडे काढून झाले. पण उतार वयात नासी फडके यांनी आचार्य अत्रे यांच्यावर स्तुतिसुमने लिहिणारा लेख केसरीत लिहिला. आचार्य अत्रे यांचा सत्कार पुण्यात नासी उर्फ आप्पासाहेब फडके यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळेस आचार्य अत्रे म्हणाले, लोकांना वाटलं की आम्ही दोघं एकमेकांचे शत्रू, एकत्र येऊन भेटणार म्हणजे जणू काय अफजल खान आणि शिवाजी अशीच भेट होणार. अहो, आमचे वाद हे मराठी साहित्याच्या उत्कर्षासाठी होते. आता आमचे वाद मिटले म्हणजे मराठी भाषा सुधारली असं नाही, तर आमचे प्रयत्न संपले. आता नवीन पिढीतल्या साहित्यिकांनी हे काम करावं. नासी फडक्यांच्या नंतर त्यांच्या इतकेच प्रसिद्ध म्हणजे विष्णू सखाराम उर्फ वि स खांडेकर. त्यांना मानवतावादी साहित्यिक असं म्हणतात. त्यांची ययाती ही कादंबरी खूपच गाजली आहे आणि या ययाती कादंबरीला मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राला खूप आनंद झाला. एवढंच नाही तर 1968 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलं. ययाती काय आहे? ययाती ही खरं तर कौरव पांडव यांच्याही पूर्वीची पण हस्तिनापुरातली कथा आहे. हस्तिनापूरचा राजा ययाती, शुक्राचार्यांची कन्या देवयानी आणि शर्मिष्ठा यांची ही पौराणिक प्रेमकथा. आता असे अनेक प्रेमाचे त्रिकोण आपण आजकालच्या हिंदी मराठी सिनेमांमध्ये बघतच असतो, पण हे त्या काळामध्ये वि स खांडेकरांनी कल्पना करून लिहिलेलं साहित्य आहे. तुम्हाला माहिती आहे, या कथेची संपूर्ण कादंबरी लिहायला खांडेकरांना 8 वर्ष लागली. त्यांची सहज ओघवती भाषा आपल्याला ययातीच्या जीवन प्रवासामध्ये अगदी सहप्रवासी करून घेते. खरं तर ही शृंगारिक कादंबरी आहे, पण ती कशी ना कमळाच्या फुलासारखी हळूवार उलगडत जाते. आजची ज्येष्ठ पिढी म्हणजे माझी पण ही 5-3-2 या पत्त्यांच्या खेळासोबत मोठी झाली आहे. पण त्या काळात देशमुख प्रकाशनाने 5 रुपयात ययाती, 3 रुपयात स्वामी आणि 2 रुपयात अमृतवेल कादंबऱ्या घरी घरी पोचवल्या होत्या. यातील रणजित देसाई यांची स्वामी कादंबरी सोडली तर ययाती आणि अमृतवेल या दोन्ही कादंबऱ्या वि स खांडेकर यांच्या होत्या. रणजित देसाई हे वि स खांडेकर यांना गुरु मानित. खांडेकर यांनी कथा, कादंबरी, लघुनिबंध, नाटक, समीक्षा असे सर्व लेखन प्रकार हाताळले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी 1937 ते 1962 या 25 वर्षाच्या काळात 14 मराठी, 10 हिंदी, 2 तेलुगू व 2 तामिळ भाषेतील चित्रपट निर्मितीमध्ये सहभाग घेतला. कमाल आहे. ते उत्कृष्ट पटकथाकार, संवाद लेखक आणि गीतकार होते. त्यांच्या 2 ध्रुव आणि 2 मने या साहित्य कृतीवर आधारित छाया चित्रपटाच्या पटकथेसाठी त्यांना सुवर्णपदक मिळालं होतं. क्रौंचवध, उल्का, 2 ध्रुव या त्यांच्या गाजलेल्या कादंबरी होत्या. अगदी अलीकडचीच म्हटली तर अमृतवेल कादंबरी खूप गाजली. या कादंबरीत पूर्व आणि पश्चिम विचारांचा संघर्ष आहे. शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकातील नवऱ्याच्या वधानंतर 8 दिवसातच वीराबरोबर शृंगारात रमणारी हॅम्लेटची आई कुठे आणि आपल्या पतीला यमाच्या तावडीतून सोडवणारी सत्यवान सावित्री कुठे
याची वैचारिक आणि मानसिक तुलना ते मांडतात। या कादंबरीच्या सुरुवातीलाच ते आपले जीवनविषयक विचार व्यक्त करताना म्हणतात, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही। मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून नाही ठेवता येत, त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलेलं आहे। एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलंच तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावणं हा मानवी जीवनाचा धर्म आहे। मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळे। आता अत्रे फडके खांडेकरांनंतर संपूर्ण महाराष्ट्राला भारावून टाकणारे 3 महान जादूगार म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक वा शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज, गजानन दिगंबर माडगुळकर उर्फ गदिमा आणि पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ भाई। कुसुमाग्रज हे मराठीतले दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महान कवी, लेखक आणि नाटककार। व्यापक जीवनदृष्टी, घट्ट वैचारिक बैठक आणि चिंतनाची स्पष्ट मांडणी म्हणजे शिरवाडकर। गदिमांविषयी कुणी आणि काय बोलावं? त्यांचा यथोचित सन्मान कोणत्या शब्दांनी होईल? एकाच वेळी श्री शारदेच्या गाभाऱ्यात आणि उदंड रसिकांच्या मनात अशा दोन्ही ठाई बसण्याची विलक्षण सिद्धी या अलौकिक प्रतिभेच्या साहित्यकाराला लाभली होती। तर पु ल म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातल्या लोकप्रिय साहित्यिकांच्या पहिला मानाचा गणपती। अचाट निरीक्षणाद्वारे टिपलेल्या विनोदाबरोबरच खास मराठी मिश्किलपणा हे पुलंच्या साहित्याचे एक वैशिष्ट्य। प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे, साहित्य आगळे, पण मराठी सारस्वताच्या धाग्याने गुंफलेले। पाहूया एकेकाची खास शैली। रविकिरण मंडळातील कवी गिरीश, माधव जुलियन, यशवंत, गंत्र्य माडगुळकर, विठ्ठल घाटे आणि मनोरमा रानडे यांनी 1920 ते 1935 ही 15 वर्ष हा काळ गाजवला। पुढे त्यांच्यावरती छंदोबद्धच कविता करतात अशी त्यांच्यावरती टीका व्हायला लागली। ही कोंडी फोडून छंदोबद्ध कवितेकडनं मुक्त छंदाची कविता ही कवी अनिल यांनी सगळ्यात पहिल्यांदा चालू केली आणि पुढे ती परंपरा चालवली कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी। मानवतेचा महान क्रांतिकारक कवी म्हणजेच कुसुमाग्रज असं वि स खांडेकर कुसुमाग्रजांबद्दल म्हणतात। कुसुमाग्रजांनी कवितेला छंदमुक्त केलं। अन्नत्याग करून मृत्यूच्या दारात पाऊल टाकताना क्रांतिकारकांच्या ओठांवरती शब्दांचा आविष्कार दाखवताना ते लिहितात, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अनवज्राचे छातीवरती घ्या झेलून प्रहार, खळाळू द्या या अद्य शृंखला हाता पायात, पोलादाची कायतमा मरणाच्या दारात। गरीब, पददलित यांच्याविषयी कुसुमाग्रजांना अपार सहानुभूती वाटत असे आणि ते अगदी सहज म्हणायचे, जुमानी तो ना जाती वर्ण मी कर्म बंधने वा, एक मानतो मी मानवता योग्य तिची सेवा। त्यांच्या काही कवितांमधून त्यांच्याविषयीचा कळवळा आणि त्यांची दुःख आपणास जाणवतात। त्यांची आगगाडी आणि जमीन ही कविता रूपकात्मक आहे। पददलित वर्गावरती होणाऱ्या अत्याचारांचं आणि प्रतिक्रियांचं हे चित्रण आहे। पाहूया आगगाडी आणि जमीन। नको ग आक्रंदे जमीन, नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमून, धावसी मजेत वरून वेगात आणि खाली मी चालले चुरून, छातीत पाडीसी किती का खिंडारे, किती का ढाळीसी वरून निखारे, नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेभान होऊन, ढगात धुराचा फवारा सोडून, ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून, दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड, दुर्बळा अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड, पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन, चला रे चक्रानो फिरत गरारा,
चला रे चक्रानो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा. शिरली घाटात अफाट वेगात, मैलांचे अंतर घोटात गिळीत. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन. दुर्बळ भेकड, दुर्बळ भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी. हवेत पेटला सुडाचा धुमारा, कोसळे नदीत पुलाचा डोलारा. हवेत पेटला सुडाचा धुमारा, कोसळे नदीत पुलाचा डोलारा. उठला क्षणार्ध भयार्ण आक्रोश, उठला क्षणार्ध भयार्ण आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश. उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडती खालती, हजार शकले पडती खालती. विवा शिरवाडकर हे जितके कवी म्हणून गाजले तितकेच नाटककार म्हणूनही. ययाती देवयानी, दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला आणि अर्थातच नटसम्राट ही त्यांची गाजलेली नाटकं. भाषा वैभव आणि भाषाविलास या दृष्टीने शिरवाडकरांची नाटकं सर्वश्रेष्ठ ठरली आहेत. नटसम्राट नाटकात घडलेला माणुसकीचा स्पर्श आपल्याला निरंतर जाणवत राहतो. नटसम्राटाच्या लोकप्रियतेचं गमक हे नाटक कौटुंबिक असण्यात आहे. आप्पा बेलवलकर हे एक कौटुंबिक व्यक्ती म्हणूनच आपल्यासमोर येतात. एक छोटंसं उदाहरण पहा. आप्पा आपल्या पत्नीशी कावेरीशी एकांतात बोलत आहेत. आप्पा म्हणतात, सरकार, बायको मैत्रीण असू शकत नाही. कावेरी उत्तरते, असू शकते, असतेही, पण मैत्रिणीपेक्षा ती आई अधिक असते. अशीच काही वाक्य पहा म्हणजे शिरवाडकर यांची लेखक म्हणून उंची लक्षात येते. पुढचं वाढलेलं ताट द्यावं, पण बसायचा पाठ देऊ नये माणसानं. या दुनियेत खरं खोटं असत नाही, खरी असते ती सोय आणि गैरसोय. प्रेम टिकायला देखील माणसं जरा दूर असावी लागतात. असे अनेक जीवन सिद्धांत शिरवाडकरांनी सहज सांगितलेले आहेत. नटसम्राट गणपतराव बेलवलकर यांचे गाजलेले सोगत म्हणजे या शोकांतिकेचा कळस आहे. कुणी घर देता का घर, कुणी घर देता का घर, एका तुफानाला कुणी घर देता का घर. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात जंगलात हिंडत आहे. जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे. कुणी घर देता का घर. एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी, एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि विसरू नका बाबांनो, मागावं एक तुळशी वृंदावन सरकारसाठी. सरकार. क्या बात आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके गदिमा म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर. यांच्या लेखणीचा किती साहित्य प्रकारांमध्ये सहज संचार होता हे पाहून मन थक्क होतं. गदिमा या कविमनाच्या व्यक्तिमत्वाने अभंग, ओव्या, कविता, भावगीते, अंगाई वाचताना सुद्धा थकायला होतं, पण त्यांनी बालगीते, लावणी, पोवाडा, समरगीते, गीतगोपाल आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं गीत रामायण असा काव्य प्रवास केला आहे. तसे गदिमा हे केवळ कवी नव्हतेच, तर त्यांनी कथा, दीर्घकथा, चित्रपटकथा, व्यक्तिचित्र, प्रवास वर्णनं इत्यादी विपुल लेखन केलं आहे. त्यांनी आत्मचरित्र असं लिहिलं नसलं तरी त्यांचे बालपण, वाटेवरल्या सावल्या आणि हॅलो मिस्टर डेथ हे आत्मकथनपर लेख ही उणीव भरून काढतात. गदिमा साहित्य नवनीत या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पु ल देशपांडे म्हणतात, माडगुळकर कविता लिहायला लागले की वाटतं की कुठून तरी अदृश्य वाल्मिकी त्यांना सांगत जातो आणि हा गजानन त्या लिहित असतो. गीत रामायण म्हणजे मराठी माणसांच्या मनावरील संस्काराचे एक रुपेरी पान. गीत रामायण म्हणजे मराठी भावसंगीताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. गीत रामायण म्हणजे मानवी मनातील भावनांच्या सुख दुःखांची आंदोलन. गीत रामायणाचे रामायण या लेखात संस्काराचे महत्त्व विशद करताना गदिमा म्हणतात की बालवयात रामायण आवडले ते केवळ एक गोष्ट म्हणत. लहानपणीच ओव्या लिहाव्याशा वाटल्या
त्या अनुकरण प्रियतेने. पुढे जेव्हा रामकथेतील माणसांची सुखदुःख स्वतःच्या अनुभूतीशी येऊन भिडली तेव्हा त्या अनुभूती प्रकटीकरणासाठी धडपडू लागल्या आणि योग्य समयी गीताची निर्मिती झाली. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. ही दैवाची उलटी रेख, माथ्यावरचा ढळवू मेघ. भाग्य आपुले आपुल्या हाते, आपुल्यापासून दूर करू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. आता काही मराठीतली गाणं आहेत ना, त्या गाण्याचा जन्म होताना एखादी घटना घडलेली आहे आणि त्याच्या उलट काही गाणी तयार झाल्यानंतर ती सादर करताना किंवा सादर केल्यानंतर विनोद कसा होतो हे आपण आता बघूया. जुन्या काळचं थोड्याशा अनुनासिक स्वरातलं आणि लाडिक असं हे गाणं. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, माझी या प्रियेचे झोपडे. गवत उंच दाट दाट, गवत उंच दाट दाट, वळत जाई पाय वाट. वळणावर आंब्याचे, वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे, माझी या प्रियेचे झोपडे, माझी या प्रियेचे झोपडे. आणि मंडळी, हे गाणं गदिमांच्या तोंडून ऐकल्यावर पु ल म्हणाले, अहो महाकवी तुम्ही लकी आहात. तुमच्या प्रियेच्या झोपड्याकडे वळताना त्या वळणावर आंब्याचं वाकडं झाड तरी होतं. आम्ही वाढलो मुंबईत, त्या वातावरणात वळणावर असते जळाऊ लाकडांची वखार, बंब फोड विकणारी. आता नवीन पिढीला स्वयंपाकाची चूल, पाणी गरम करण्याचा बंब, कोळसा, लाकडं आणि वखार म्हणजे काय हे समजावून सांगायला पाहिजे. असाच अजून एक समयोचित विनोद आठवतो. नाशिकला जनस्थान पुरस्कार जेव्हा पुलंना मिळाला तेव्हा ऋषितुल्य तात्यासाहेब म्हणले की सत्काराच्या भाषणात की यांच्या मनात कायम एक बुद्ध जागा असतो. पुलच ते ताबडतोब म्हणाले, एवढ्या मोठ्या माणसांनी मला बुद्ध म्हटल्यावर मी हतबुद्ध झालेलो. गदिमा आणि पुलही गाजलेली जोडी. त्यांच्या सुंदर गाण्यांची आठवण खूप सुखकारक आहे. थोडेसे नमुने बघूया आपण. इवल्या इवल्या आशा, टिकल्या टिकल्यांचे, देवाचे घर बाई उंचावरी, ऐक मजा तर ऐक खरी. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी. ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. क्या बात है. सांगते ऐका ह्या एकेकाळी अतिशय गाजलेल्या चित्रपटाची कथा गदिमांना अजिबात आवडलेली नव्हती आणि त्यामुळे त्या चित्रपटासाठी गाणी लिहायला ते अतिशय नाखुश होते.
कुठून तरी हे काम टळावं म्हणून त्यांनी दिग्दर्शकाला सांगितलं की हे गाणी लिहिण्यासाठी मी नेहमीपेक्षा दुप्पट पैसे घेईन. पण दिग्दर्शक अनंत माने यांनी ते मान्यच केलं. शेवटी गदिमांनी नाईलाजास्तव का होईना पण गाणी लिहिली. सगळी गाणी अतिशय अप्रतिम होती. त्यातली एक ठसकेबाज लावणी जी आजही अत्यंत लोकप्रिय आहे, जी एका पारंपरिक हिंदी गीतावरती आधारलेली आहे. झुमका गिरा रे बरेली के बाजार में झुमका गिरा रे. मराठीमध्ये येताना त्या बरेलीचं झालं सातारा आणि झुमक्याची झाली बुगडी. अशी पुनर्निर्मिती केवळ शब्दप्रभू गदिमाच करू शकतात. बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला. हाय चुगली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला. माझ्या शेजारी तरुण राहतो टकमक मला तो पाहतो. कधी खुणेन जवळ पाहतो कधी नाही ते भुलले ग बाई त्याच्या इशाऱ्याला. हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ भाई. पुलंचा जन्म मुंबईचा 8 नोव्हेंबर 1919. त्यांचे बालपण जोगेश्वरीच्या सारस्वत कॉलनीत गेले. विलेपार्लेच्या टिळक विद्यालयात शालेय शिक्षण, तर पुण्याच्या फर्ग्युसन व सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण झाले. भाईंचे वडील कोल्हापूरचे तर आई कारवारी आणि बहीण कोकणात दिलेली. त्यामुळे घरातील जेवणात सतत नाविन्य आणि विविधता असे. यातच त्यांच्यातला खवय्या दडलेला आहे. त्यांना महाराष्ट्राचा वुडहाऊस असं म्हणून संबोधलं जातं. वुडहाऊसच्या निधनाची बातमी कळल्यावर पुलंची प्रतिक्रिया होती, आय थॉट ही वॉज इमॉर्टल. नेमकी हीच भावना आज आपल्या लक्षावधी चाहत्यांची आणि आपल्यासारख्यांची पुलंबद्दल आहे. साहित्य, संगीत, चित्रपट, नाटक, एकपात्री प्रयोग, कथाकथन, उत्तम वक्ता अशा सर्व क्षेत्रात पुलंनी मुक्त संचार केला होता. सर्व क्षेत्रातील सर्वोच्च स्थान त्यांनी पटकावून ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व बनले. त्यांनी आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिकाही लिहिल्या. त्यांना 1958मध्ये आकाशवाणीने मीडिया ऑफ मास कम्युनिकेशनच्या अभ्यासासाठी लंडनला पाठवलं होतं. 1959मध्ये भाई भारतातील पहिले दूरचित्रवाणीवरील निर्मातेही बनले. याच वेळी त्यांनी दूरचित्रवाणीवरील बिरजू महाराजांच्या नृत्याच्या कार्यक्रमात द्रुतगतीने तबला वाजवून आपले ह्याही क्षेत्रातले प्रावीण्य सिद्ध केलं होतं. दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंची मुलाखत घेणारे पु ल देशपांडे हे पहिले मुलाखतकार ठरले. साहित्याचा समृद्ध वारसा पुलंना आपले आजोबा वामन मंगेश दुभाषी यांच्याकडूनच आला असावा. विनोदी लेखनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ची वी जोशी, आचार्य अत्रे यांच्यानंतर पु ल देशपांडे यांचे नाव प्रामुख्याने आणि आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या आयुष्यात मानवी स्वभावाचे जे विविध अनुभव घेतले ते त्यांच्या साहित्यात अवतरलेले आहे. आपला हजरजबाबी स्वभाव आणि अफाट निरीक्षण शक्ती त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन प्रसंगी दाखवत म्हटले. आज येथे स्त्री शक्तीचे प्रदर्शन करताना रंगमंदिराच्या बाहेर पुरुष वेशातील स्त्री म्हणजे झाशीची राणी घोड्यावर बसून लढाईला निघाली आहे, तर रंगमंदिरात स्त्री वेशातला पुरुषाचा म्हणजे बालगंधर्व यांचा फोटो आहे. पुलंच्या नाटकातली अनेक पात्रं तसंच व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक त्यांच्या निरीक्षण क्षमतेची साक्ष देतं. विनोद हा पुलंचा स्थायी भाव, पण ते कुठेही माणुसकीच्या सहानुभूतीला पारखे होत नाही. त्यांच्या लिखाणाला एक कारुण्याची झालरसुद्धा आहे.
पुलंच्या स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोदाची अनेक उदाहरणं बटाट्याची चाळ आणि असामी असामी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची जवळजवळ 40 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यातल्या अनेक पुस्तकांच्या 25हूनही अधिक आवृत्त्या निघालेल्या आहेत. आजही पुलंचं नाव बेस्ट सेलर्सच्या यादीमध्ये आघाडीवर सापडतं. अत्यंत उच्च, निखळ, अभिरुची संपन्न आणि दर्जेदार विनोद म्हणजे पुलं. बघा, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या वंशा, वंगचित्र ही वाचकप्रिय प्रवास वर्णनं. पुस्तकांच्या प्रस्तावनेत पुलं म्हणतात, हे प्रवास वर्णन टुरिस्ट गाईडप्रमाणे स्थळमाहात्म्य सांगणारे नसून प्रवासात भेटलेल्या माणसांचे आणि प्रवाहातल्या मीचे वर्णन आहे. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत ही गाजलेली व्यक्तिचित्र, वाऱ्यावरची वरात, असामी असामी, बटाट्यांची चाळ हे आवडते एकपात्री प्रयोग. आयुष्यात भेटलेल्या आणि भावलेल्या माणसांचं वर्णन म्हणजे जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. चितळे मास्तर असू दे, नंदा प्रधान असू दे, छापील सखाराम गटणे असू दे, स्टेपनीवाला नामू परीट असू दे, ब्रह्मदेवाचं रिश्वास म्हणणारा अंतू बर्वा असू दे, शिव्या देणारे रावसाहेब असू दे किंवा हरितात्या असू दे, असं हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व. पुलंची तुका म्हणे आता आणि तुझं आहे तुझं पाशी ही 2 नाटकं संपूर्ण स्वतंत्र आहेत. तुझं आहे तुझं पाशी हे नाटक पाहायला विनोदी वाटलं तरी आशयाने ते गंभीर आहे. एका गांधीवादी आचार्यांची शोकांतिका आहे. अत्यंत सुंदर व प्रवाही लिखाणाबरोबरच राजा परांजपे, राजा नेने, रमेश देव, सीमा देव, नंदू लोंढे, मनोरमा वागळे इत्यादींच्या संचातील कलाकारांनी नाटक खरोखर गाजवलं. त्यांच्या इतर नाटकांची मध्यवर्ती कल्पना त्यांना पाश्चिमात्य नाटकात सापडली. असं असलं तरी त्यांचे मराठीकरण इतके चपखल आहे की कोणाला शंका पण येऊ नये. आता उदाहरण बघा, ती फुलराणी त्यांनी पिग्मॅलियन या नाटकावरून घेतलं. त्याचे लेखक होते जॉर्ज बर्नार्ड शॉ. त्याच्यानंतर 3 पैशाचा तमाशा हे नाटक 3 पेनी ऑपेरा, त्याचे लेखक होते बर्टॉल्ट ब्रेक्ट. आणि अंमलदार हे अजून एक त्यांचं नाटक आहे, ते त्यांनी इन्स्पेक्टर जनरल या नाटकावरून घेतलं. त्याचे मूळ लेखक आहेत निकोलाय गोगोल. ती फुलराणीमध्ये पुलंनी जी काव्यात्मक जोड दिली आहे त्याला तोड नाही. मुळात बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या या कवितेचा वापर तर केला आहेच, पण नाटकाला फुलराणी शीर्षक देऊन बालकवींना आणखी न्याय दिला आहे. नाटकाची नायिका मंजुळा ही झोपडपट्टीत राहणारी, फुले आणि गजरे विकणारी, व्यवसायाने ती फुलराणीच आहे. तर दुसऱ्या अर्थाने ही मंजुळा झोपडपट्टीतून प्रवास सुरू करते आणि मोठ्या समारंभात प्रतिष्ठित म्हणून मिरवणारी राणी आहे. हा अप्रतिम मेळ साधताना पुलंनी प्रेक्षकांना एका जागी 3 तास खेळवून ठेवले आहे. या नाटकाने मराठीतच प्रथमच भाषाशास्त्र आणि उच्चारशास्त्र यांची चर्चा झाली आहे. समाजातील सर्व प्रांत आणि वर्गातील मराठी भाषेचे उच्चार कसे बदलतात यांचे पुलंनी उत्तम निरीक्षण केलेले आहे. थांब थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घाल जा शास्त्र. तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन रशान. तुझा क तुझा ख तुझा ग तुझा ग, मार पैज मारतोय इथं इडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा ए तुझा ओ तुझा न तुझा ण तुझा श्या, तुझं वास्क अंगावरती येणं, भोग आता गप तुझ्या कर्माची फळं, तुझ्या चुरू चुरू जिबला कायमचं टाळ. महाराज म्हणत्याल याची गर्दन तोडा, मी म्हणन जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी तुला आलो शरण, अरे तू म्हणशील मंजू देवी तुला आलो मी शरण, मी म्हणन शरण आल्यावर देऊ नये मरण, शरण आल्यावर देऊ नये मरण. आदरणीय गदिमा आणि पु ल यांच्या प्रतिभेचा एक अप्रतिम आणि अफलातून किस्सा आहे. साल होतं 1976. तुम्हाला माहिती आहे आणीबाणीचा काळ होता 75 नंतरचा. कराडच्या साहित्य संमेलनात
मावळते अध्यक्ष होते पु ल देशपांडे आणि उगवते अध्यक्ष होत्या दुर्गा भागवत. त्यांनी दुर्गावतारच धारण केला होता. सायंकाळी एक कवी संमेलन होतं आणि त्याचे सूत्रसंचालक होते पुलच. अर्थात वातावरणात, त्या आणीबाणीच्या वातावरणातही एक वेगळं चैतन्य पसरलं. या खेळीमेळीच्या वातावरणात हिंदी चित्रपटसृष्टीतले एक मोठे कवी साहिर लुधियानवी मंचावर आले आणि ते म्हणाले, अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हूँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताइए. पुलंनी समोरच बसलेल्या माडगुळकरांना वर बोलवलं आणि म्हणाले, साहिरजींनी काय सांगितलं हे तुम्ही ऐकलंय, पण या मराठी भाषांतरात माझी आणखी एक अट आहे. या रूपांतरात एक तरी शब्द असा मराठी पाहिजे की ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द असता कामा नये. असा विश्वास होता पुलंचा आपल्या मित्रावर आणि मग साहिरजींनी तो शेर सुनावला. एक बात कहू राजा किसी से ना कहियो जी, एक बात कहू राजा किसी से ना कहियो जी, रात भर रहियो सवेरे चली जाइयो जी. सेजियों पे दिया जलाना हराम है, खुशियों में जलने वाले का क्या काम है. अंधेरे में रह के जड़ाओ मजा पियो जी, अंधेरे में रह के जड़ाओ मजा पियो जी, रात भर रहियो सवेरे चली जाइयो जी. आणि साहिरजींचा शेवटचा जी पूर्ण होईपर्यंत माडगुळकरांचं पूर्ण मराठी भाषांतर तयार झालं होतं. एक अर्ज सुना दिलवरा, एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवाजी, और रातभर तुम्ही राहा आणि झुंझुरता तुम्ही जावाजी. सेजेशी समयी ठेवू कशाला, सेजेशी समयी मी ठेवू कशाला, जुळत्या जीवा लागी, जुळत्या जीवा लागी जळती कशाला. अंधाऱ्या राती इश्काची मजा घ्यावी जी, रातभर तुम्ही राहा आणि झुंझुरता तुम्ही जावायची. क्या बात आहे, क्या बात आहे. यातील झुंझुरता या शब्दाला कुठल्याही भाषेत प्रतिशब्द नाही. खरोखरच असे आपले मराठीतले साहित्यिक आणि प्रतिभावंत. पण आज या प्रसंगी मला जी एक आठवण होती आहे ना, ती कवी सुरेश भट आणि कौशल इनामदार यांची. बोलतो लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, झाले खरेच धन्य, ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक, जाणतो मराठी, बोलतो मराठी, मानतो मराठी, बोलतो मराठी, मानतो मराठी, बोलतो मराठी, मानतो मराठी. आता आमचं बोलून झालंय. आता तुमच्या क्रिया, प्रतिक्रिया, शेरे, टिप्पणी आणि सुधारणा सुधारणा आणि कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करायचा असला तर आपण मराठीमध्ये सिद्ध होतो. आणि त्यातही पुणेकर आहोत हे सगळं. वा, अप्रतिम, खरंच सुरेख. अगदी या प्रवासामध्ये माझ्या आठवणींना अत्यंत, खरंच आपण या एवढ्या साहित्य संपदेचा भाग आहोत, एवढ्या आठवणी दाटवलेल्या आहे किंवा त्याची आठवण ह्या उपक्रमामधनं तुम्ही करून दिली. खरंच अप्रतिम आहे सगळ्यांच्या आठवणी. आणि याचा भाग आहे मी, याचं मला म्हणजे आठवण येत गेली की अरे बापरे केवढं आपण वाचली आहे, त्याचा भाग एवढे सगळं अनुभवलं आहे. पुलं काय किंवा ही सगळी मंडळी खरंच अप्रतिम, म्हणजे शब्द नाही त्याला. शब्दात व्यक्त करता येत नाही इतकं. खूप सर्वात मला सांगायचं
की तुम्ही ह्या कार्यक्रमामुळे मला माझ्या बालपणातलं हे दाखवलं. माझी जी आई होती ती ही सगळी आत्ताची पदं किंवा अभंग ती नेहमी म्हणायची आणि ती पहाटे आम्ही 5 वाजल्यापासून ऐकायचो. आणि वडील नेहमीच 3:30ला उठायचे आणि पूजा करत असताना अभंग आणि भोपाळ्या यांचं आमच्या कानावरती नेहमी पडले. उठा उठा सगळे काय ऐकवा ना दोन. कार्यक्रम फार सुंदर झाला, त्याच्यावर काही शंकाच नाही. सगळ्यांचं कौतुक, कारण सगळ्यांनी मिळून सादर करण्यात काय एक कौशल्य लागतं याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि याच्या पाठीमागे तुमचे एकत्र येऊन त्याच्यामध्ये चर्चा झाल्या असणार, त्याच्यामध्ये जी काय गंमत आहे ती फक्त काय म्हणतात ना इमॅजिन करू शकतो की तुम्ही किती आनंद घेतला. ही सगळी प्रोसेस आम्ही खूप खूप मजा घेतली. म्हणजे एंड प्रॉडक्ट पर्यंत येईपर्यंतची प्रोसेस आणखी जास्त एन्जॉय तयार व्हायला. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, आज आम्हाला तुमच्या या सहभागामुळे आमच्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं. म्हणजे काय म्हणतात ना, मला हे सगळ्यांचं वाङ्मय थोडं थोडं वाचनात होतंच, पण बारकावे तुम्ही जे सांगितलं त्याने मला पुन्हा एकदा त्याच्याकडे रिव्हिजिट करावं असं वाटतंय आता, की परत काय काय गोष्टी जाऊन थोड्याशा वाचाव्यात, पुन्हा एकदा ब्रशअप करावं असं वाटतंय. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रशअप नाही, उजळणी. अग्निरथ गमना आहे माहिती आहे. येस, इंट्रोडक्टरी म्हणून हे 1 तासाचं करेक्ट आहे, पण कदाचित त्याच्यात पोटेन्शियल असं की एकेका कवीवर एकेका हे प्रचंड मोठे शोध होऊ शकतात आणि ती सिरीज करायला हरकत नाही. पण आता कसं झालंय की सध्या अटेन्शन स्पॅन हा अजून एक याला मराठी शोधायला आहे. पण अटेन्शन स्पॅन इतकं लिमिटेड आहे की 45 मिनिटाच्या पुढं झाली की लोक जागा सोडतात. तर त्या दृष्टीने अशी सिरीज तुम्ही अर्ध्या तासाचे एक तासाचे एक असे करू शकता की जेणेकरून हे लोकांचं ही जी ताकद आहे ती पूर्ण आपण न्याय आले ह्यानी मराठी नाही टिकणार. तुम्ही अशा पद्धतीने जर सांगायची गरज नाही.